आमचा भगवा सप्ताह आहेच, कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे. त्यांचं काय आहे, आम्हाला जगवा सप्ताह आहे, आम्हाला जगवा. दिल्लीत जातात मोदीकडे, आम्हाला जगवा साहेब, आम्हाला जगवा. त्यांचा काय भगवा बिगवा असूच शकत नाही. उद्धवजींना आम्ही सांगू इच्छितो, सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत. मला एक सिनेमा काढायचा आहे. मी सिनेमे फार काढले आहेत. मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषतः, आणि मी खरं सांगितलं आहे, काय सत्य काय. पण राजन विचारे, मला एक सिनेमा काढायचा, नमक हराम 2. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे, नमक हराम 2. एक नमक हराम आला होता, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना. नमक हराम 2चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे. मी चांगला लेखक आहे, तुम्हाला माहिती आहे. मी संपादक आहे, मी पत्रकार आहे. राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं, आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे. तेव्हा लवकरच मी नमक हराम 2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे. ठाण्याचं नाव, जसं गब्बर म्हणतो ना, पुरा नाम मिट्टी में मिला दिया, तसं ठाण्याचं नाव या गद्दाराने आणि इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं. ज्या ठाण्याची प्रतिष्ठा, अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले. बाळासाहेब ठाकरेंनंतर, शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान, कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी, नमक हरामांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे.